आपण पाहता न्यूज 24 आडूळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री पल्लवीताई पिवळ यांचे मिस्टर. आपण यांना जाणून घेऊया आजच्या प्रतिक्रिया काय बोलणार. आज या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्ताने आमचे नेते विरोधी पक्षनेते दादा हे आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि अतिशय उत्साहात आनंदात सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांनी त्यांनी आता भेटी घेतलेल्या आहेत आणि मतदारामध्ये एक नवचैतन्य आहे की या शासनाच्या विरोधात सर्व जनता ही जनतेचा रोष आहे. या रोषाचा फायदा घेऊन सामान्य नागरिक रस्त्यावर आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी करत आहे. आता समजा आडूळ गटासाठी पल्लवीताई यांना उमेदवारी देण्यामध्ये महाविकास आघाडीचा नेमका विचार म्हणजे गेली 25-30 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती सुद्धा आहे आमची आणि मागच्या काळात सुद्धा वडील नामदेवराव पिवळ हे या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत होते. त्यानंतर माझ्या आईने सुद्धा नेतृत्व केलं. मी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याचीच पावती आज आम्हाला आम्हाला जे सहकार्य करत आहे त्याचीच पावती आज आम्हाला मिळत आहे. तसं जर प्रमुख समस्या म्हटली सर्वात महत्त्वाची समस्या आडूळ गटातील जनतेची पाण्याची आहे. कारण की पाणी जे सत्ताधारी लोक गेल्या 25-30 वर्षापासून आज जे सत्तेवर आहेत जे तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत ते फक्त आश्वासनं देऊन काम काढू, इलेक्शन आलं की आश्वासनं देऊन काम वेळ काढूपणा करतात आणि एकदा का इलेक्शन झालं तर पुन्हा जनतेकडे मतदारांच्या समस्येकडे लक्ष देत नाही. आतापर्यंत गेल्या 25-30 वर्षापासून ते सत्ता भोगत असताना आतापर्यंत साधं पिण्याची पाण्याची सुद्धा व्यवस्था या आडूळसारख्या एवढ्या मोठ्या गावाला या परिसरात करू शकले नाही. त्यामुळे ही समस्या प्रामुख्याने सर्वच मतदारांना सर्व नागरिकांना भेडसावत आहे आणि नक्कीच आम्हाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी कामं या ठिकाणी करता येतील ती कामं करण्याचा आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न. जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या हेडखाली कामं करता येतात 15 मिनिटं आयोग असेल नंतर 25-15 असेल 30-50 असतात या माध्यमातून जे रस्त्याचे खडीकरणाचे असतील डांबरीकरणाचे असतील त्यानंतर शाळेचे असतील ज्या प्रामुख्याने जनतेच्या छोट्या छोट्या समस्या आहेत या सोडवण्याचा नक्कीच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. संदेश एकच देणार की ज्या मागच्या 25-30 वर्षापासून सुद्धा मी फक्त या 10 वर्षापासून काम करतोय परंतु जी मागची 25-30 वर्ष आमच्या वडिलांनी जे सेवा करण्याची संधी वडिलांना दिली, आईला दिली आणि आज मी सुद्धा नेहमी माझ्याकडं पद नसताना कुठलंही पद नसताना मी लोकांच्या सामाजिक जीवनात सुखादुःखात आणि अडचणीत तसेच छोट्या मोठ्या अडचणी मला ज्या सोडवतात ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदच्या माध्यमातून संधी मिळाली तर आत्ताच तुम्हाला सांगितलं की जे मूलभूत गरजा आहे लोकांच्या त्या सोडवण्याचा शिक्षण असेल, आरोग्य असेल, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्या सोडवण्याचा नक्की जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रयत्न
त्यांना पण होळी लागलेला आहे. त्यासाठी पण आपण तिथे वारंवार आंदोलन उपोषण करून त्यांना वारंवार त्याचा पाठपुरावा करून त्याला एक विशेष रूप मिळालं असं म्हणायला काय हरकत नाही. जसं की ते आमचं धरण उशाला असून पण आजपर्यंत पाणी मिळू शकले नाही. तर त्यासाठी पण येत्या काळात जिल्हा परिषद मार्फत आम्हाला जे काही प्रयत्न करता येतील त्याचा पण आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून पाठपुरावा करून ते पण पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू आणि जे आजूबाजूचे खेड्यापाड्यापर्यंत जाण्यासाठी मजबूत व डांबरी रस्ते करण्याचा प्रयत्न करू. परत जे काही मूलभूत गरजा असतात किंवा जे काही आता काही छोटे मोठे समस्या असतात शेतकऱ्यांच्या म्हणा, व्यावसायिकांच्या म्हणा किंवा जे छोटे आपले जे घटक आहेत त्यांच्या म्हणा, तर त्या पण परिपूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि यामागे आमच्या आई किंवा वडील स्वर्गीय नामदेव पाटील पिवळ हे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले, तर त्यामुळे आम्हाला चांगला प्रशासनाचा म्हणा किंवा जिल्हा परिषद अंतर्गत आपण कुठली कामं करू शकतो याचा चांगला अनुभव असल्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आपण येत्या 7 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, आमची ते पाणी प्रश्न हा खूप मोठी समस्या आहे. धरण उशाला असून पण आम्हाला आजपर्यंत हक्काचं पाणी मिळतं. त्यासाठी कटिबद्ध राहू. जसं की गाव खेड्या तांड्यापर्यंत डांबरी रस्ता करण्याचे प्रयत्न करू. परत जे काही महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करू. शैक्षणिक धोरण राबवू. आम्ही नेहमी बोलून आलो की आम्ही नेहमी या गावात 365 दिवस 24x7 इथेच आढळला असतो. त्यामुळे जे कुठले छोट्या प्रॉब्लेमपासून मोठ्या समस्यापर्यंत सगळे प्रॉब्लेम हल करण्याचं एक नियोजन म्हणा किंवा त्यांचे कशा समस्या सोडवायच्या याचा आम्हाला एक बऱ्यापैकी अनुभव असल्यामुळे आम्ही सक्षम आहोत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. माझं एकच म्हणणं आहे तर बाबा वेळोवेळी नाही का शुभमभाई युवकांसाठी क्रिकेटसाठी आणि आजूबाजूच्या खेळासाठी कोणताही शेतकरी असो किंवा व्यापारी असो, गरीब असो, कोणी बी असो, अर्ध्या रात्री शुभमभाई कोणत्याही कामासाठी तयार राहतात. त्यासाठी नाही का लोकांनी शुभमभाई पिवळ यांना भरभरून मताने विजय करा हेच माझं मत आहे. आतापर्यंत कामं झालेली हो शुभमभाईच्या नेतृत्वात खूप अशी कामं झालेली आहे का त्या ड्रेनेज असो, गावात रोड असो, नाले असो पूर्ण क्लिअर केलेलं आहे शुभमभाईमार्फत. आणि युवकांसाठी विशेष करता युवकांसाठी कधी बी अर्ध्या रात्री माणसांना कधी फोन केला तर कधी अर्ध्या रात्री हजर असतात शुभमभाई. त्यासाठी शुभमभाई पिवळ यांना मतदान करा. माझी ही जनतेला कळकळीची विनंती आहे.